गुड मॉर्निंग स्टुडंट. आपले 3 युनिट कंप्लीट झाले. जी पहिल्या युनिटमध्ये तुम्हाला सांगितलेलं मी की आता टोटल सिलेबस तुम्हाला डायरेक्ट फायनल एक्झामला येणार आहे 6 युनिट. पहिलं युनिट जे होतं आपलं बिल्डिंग मटेरियल जे होतं बेसिक मटेरियल कुठं कुठं काय काय वापरणार आहे ती. परत काय होतं सुपर स्ट्रक्चर सबस्ट्रक्चरवरचं, तिसरं सुपर स्ट्रक्चरवरचं, दुसरं सबस्ट्रक्चरवरचं. हे 3 युनिट तुम्ही बघितलं कुठलं कुठलं मटेरियल वापरलं, कसं कसं असतं, कोणकोणतं मटेरियल असतं. आता युनिट नंबर 4 आहे आपलं. युनिट नंबर 4 ला आपण सुरुवात करू. युनिट नंबर 4 चं नाव आहे स्पेशल कंस्ट्रक्शन मटेरियल. म्हणजे जे तुम्ही आतापर्यंत वापरले असेल कुठलं कुठलं, सपोज तुम्ही आतापर्यंत वापरलं होतं सिमेंट, बरोबर. परत काय वापरलं सँड, परत काय स्टील, परत त्या प्रकार बघितलं पीसीसी म्हणजे काय असतं, आरसीसी म्हणजे काय असतं, हे सगळं तुम्ही बघितलं. कुठल्या जे रिसेंट 3 चॅप्टर झालेत त्याच्यामध्ये. आता नाव वी विल डिस्कस अबाउट कशाविषयी करायचं आपल्याला स्पेशल कंस्ट्रक्शन मटेरियल. म्हणजे ह्याच्या अबाउट अजून आपण ज्यावेळेस घर बांधतो किंवा एखादं स्ट्रक्चर बांधतो तेव्हा ह्याच्या व्यतिरिक्त आपण कुठलं कुठलं मटेरियल अजून आपण वापरतो ती आपण फक्त युनिटमध्ये बघायचं. त्या युनिटमध्ये बघण्याचा फक्त एवढा टॉपिक आहे. तेवढा टॉपिक कव्हर करू म्हणजे आपलं युनिट नंबर 4 कम्प्लीट होईल. त्याच्यामधला पहिला टॉपिक आहे वॉटर प्रूफिंग अँड डॅम प्रूफिंग. तुम्हाला कळलं असेल वॉटर प्रूफ आणि डॅम प्रूफ. आपण घराला बघतो नॉर्मली वॉटर प्रूफ करतो किंवा डॅम प्रूफ करतो. वॉटर प्रूफ म्हणजे काय असतं रे, ज्यावेळेस तुमचा स्लॅब बांधल्यानंतर एक वर्षाने म्हणा किंवा लगेच 5-6 महिन्याने काय होतं मधून मधून गळायला चालू होतं, त्याला काय म्हणायचं वॉटर. म्हणजे काय होतं त्यावेळेस वॉटर लिकेज होतं तिथं, बरोबर. त्यावेळेस तुम्ही वॉटर लिकेज थांबवण्यासाठी काय करता वॉटर प्रूफ. वॉटर प्रूफ म्हणजे काय करतात, काय लोक काय करतात डायरेक्ट ज्यावेळेस स्ट्रक्चर बांधायचं असतं त्यावेळेस ती लिक्विड भेटते किंवा ती पावडर जी भेटते ती सिमेंट मध्ये काय करतात ऍड करतात आणि स्लॅब मध्ये म्हणा किंवा बाथरूम मध्ये म्हणा किंवा घरामध्ये जिथं तुम्हाला ते वापरायचं वॉटर प्रूफ लिकेज तुमचं जिथं जिथं आहे तिथं काय करतात ती ऍड केली जातात. काही जण काय करतात वॉटर प्रूफिंगला स्लॅब वगैरे बांधल्यानंतर आफ्टर स्लॅब वर ज्यावेळेस उभा करतात किंवा काय कोण टाईल्स बसवतात मग ती वॉटर प्रूफ करताना काय वापरायचं कोण डॉक्टर फिक्सिट तुम्ही ऐकलं असेल. गुगलला जायचं सर्च करायचं लेक्चर बघितल्यानंतर कसं असतं त्याचं वर्किंग कसं असतं मी तुम्हाला शो करू शकत नाही आता. त्याला काय डॉक्टर फिक्सिट तुम्ही बघितलं असेल किंवा ऐकलं पण असेल त्याचं नाव. ते काय करतात सिमेंट पेस्ट मध्ये बनवताना ऍड करतात आणि ते करतात त्याच्यानुसार काय त्याच्यामुळे काय होतं तुमचं जे वॉटर लिकेज व्हायचं प्रमाण आहे ते काय होतं पूर्ण कमी होतं. म्हणून ती काय वापरतात त्याला काय म्हणायचं वॉटर प्रूफिंग. आणि डॅम प्रूफिंग म्हणजे काय ना डॅम प्रूफिंग म्हणजे तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस तुम्ही घर वगैरे बांधता त्यावेळेस काय होतं तिथं मॉइश्चर ओलसरपणा दिसतो किंवा ते ओलसरपणामुळे काय होतं ते पापून निघतो असा तिथला, बरोबर. त्याला काय म्हणायचं डॅम्पनेस म्हणायचं. त्याला प्रूफ केलं म्हणजे आपण काय करणार आहे त्याला रेजिस्ट करणार डॅम प्रूफला. ते बी सेम त्याच्यासारखंच मटेरियल असं पण डॉक्टर फिक्सिट असेल किंवा अजून मार्केटमध्ये कोणत्याही ब्रँडचं अवेलेबल असेल डॅम्पनेस रिड्यूस करण्यासाठी ते काय करतो आपण तिथं ते सिमेंट पेस्ट मध्ये बनवताना तिथं सोल्युशन वापरतो आणि डॅम प्रूफ कमी करतो. कळलं का तुम्हाला डॅम प्रूफ आणि वॉटर प्रूफ मधला डिफरन्स काय. डॅम प्रूफ म्हणजे जे पापुंत्र वगैरे निघतात ओलावा त्याला आणि वॉटर प्रूफ म्हणजे जे आपलं स्लॅबचं किंवा बाथरूमचं लिकेज आहे त्याला म्हणतात. ओके. आता हे काय टर्मिनेट प्रूफिंग. टर्मिनेट प्रूफिंग म्हणजे काय इथं मी लिहिलेलं आहे द मेकिंग ऑफ वूड टू प्रिव्हेंट द अँड अटॅक. म्हणजे काय असतं ज्यावेळेस तुम्ही घर बांधता काय करता तुमची चौकट असेल, बरोबर. चौकट तुमचे दरवाजे लाकडाचे बरोबर, तुमच्या खिडक्या लाकडाच्या बरोबर. तुम्ही काय बनवता अजून तुमची इलेक्ट्रिकल बोर्ड असतात जिथं तुम्ही इलेक्ट्रिक सप्लाय करता ते काय करता इलेक्ट्रिक बोर्ड असतात. ही सगळ्या गोष्टी कशाच्या बनवतो आपण मेकिंग ऑफ द वूड. मग ती जी वूड आहे ती कालांतराने काय होतं थोड्या दिवसांनी त्याला व्हाईट अँट म्हणजे जे आपल्या पांढऱ्या मुंगे किंवा आपण म्हणतो भुंगा लागला त्याला कीड लागते त्या लाकडाला काय होती कीड लागते. लाकूड कीड लागल्यानंतर काय होतं त्या लाकडाची लाईन काय होती कमी होती लाईन, बरोबर. टू रिड्यूस द लाईन, बरोबर. कशाची त्या लाकडाची लाईन रिड्यूस झाली म्हणजे काय होतं त्याला व्हाईट अँट म्हणजे जी पांढऱ्या मुंग्या त्या काय करतात त्या लाकडाला खतखात डुबळ पडत जातात आणि त्याची लाईफ काय होती पूर्ण डिमॉलिश होते. कशाची जी तुमचं डोअर असेल विंडो असेल सगळ्या गोष्टी, बरोबर. मग ते करण्यासाठी काय करतो आपण टर्मिनेट प्रूफिंग. ती टर्मिनेट प्रूफिंग म्हणजे काय तुम्ही बघितलं असेल काय जण काय करतात आपण पेंट करतो दरवाजाला वगैरे काय करतो दरवाजा खिडक्याला काय करतो लाकडाचा पेंट करतो, बरोबर. ऑइल पेंट मारतो कशासाठी करतो कारण त्या लाकडाची झीज होऊ नये त्याला कीड लागू नये म्हणून, बरोबर. लोखंडाला आपण जसं पेंट करतो गंज लागू नये म्हणून, बरोबर. तसं आपण काय करतो लाकडाला प्रूफ करतो. काय करतो कशा प्रूफ बाय द कलर. ओके. ऑइल पेंट वापरतो त्याला म्हणायचं टर्मिनेट प्रूफिंग. आता इथं काय बघा मिनरल वूल स्लॅब आणि क्रॉप वूल स्लॅब. मिनरल म्हणजे काय जे दगडा खाली मध्ये जे सापडणारं मिनरल असतं त्या मिनरल पासून काय करायचं ते मिनरल जे दगड असेल आपलं दगडाचे जे खाणे आहेत त्या खाण्यातून जे निघणारा मिनरल आहे त्या मिनरल जे आपण तुम्ही सिमेंट पेस्ट बनवणार आहे व्हेनेवर यू कन्स्ट्रक्टिंग द स्लॅब ज्यावेळेस तुम्ही काय करणार आहे एखादं स्लॅब बनवणार आहे
त्या टायमिंगला काय करणार आहे तुम्ही, ती जी रॉक किंवा वूड मिनरल आहे ती काय आहे, क्रॉक. क्रॉक म्हणजे काय, जी नारळाची शेंडा वगैरे असतात का नाही, किंवा फ्लाय ऍश म्हणजे जे आपली गौरी असते, गौरी शेणाची खनखत शेणखत वगैरे झालेली ती जी डस्ट आहे त्याची सगळी, त्या गोष्टी काय करता तुम्ही ज्यावेळेस स्लॅब बांधता ती जी कॉन्क्रीट आहे तुमचं, काय कॉन्क्रीट म्हणजे काय आहे, कॉन्क्रीटची डेफिनेशन काय सांगितली, इट इज अ मिक्सचर ऑफ कशाचं, सिमेंट, सँड अँड वॉटर. बरोबर. ह्याच्या मिक्सर मध्ये तुम्ही काय करता, हे ऍड करता. काय क्रॉप म्हणजे ती नारळाच्या शेंड्या वगैरे ती असेल, किंवा कावडस म्हणजे जी आपली गौरी आहे त्याची राख असेल, किंवा मिनरल म्हणजे जी दगडाच्या खाणीतून निघणारं मिनरल आहे, तुम्ही काय करता, ऍड करता कशामध्ये, कॉन्क्रीट मध्ये. ज्यावेळेस तुम्ही काय करणार आहे, स्लॅब बांधणार आहे, त्याला म्हणायचं मिनरल स्लॅब आणि क्रॉक स्लॅब. बरोबर. आता नेक्स्ट टॉपिक आहे साऊंड इन्सुलेशन मटेरियल. नावातच कळतंय साऊंड प्रूफ आहे. साऊंड इन्सुलेशन म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मोकळ्या हॉलमध्ये जाता आणि तिथे एखादी गोष्ट बोलता, त्यावेळेस तुम्हाला तुमचा आवाज काय होतो, धडकून माघार येतो, किंवा आवाज आपण म्हणतो आवाज लय घुमते. मग ती जर रिड्यूस करायची असेल तुम्हाला साऊंड इन्सुलेशन, तर त्याचं काय मटेरियल आहे, काय बघा, अकॉस्टिक टाईल आहे आणि वूड कूल आहे. म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही एखादा हॉल बांधता किंवा आपलं नॉर्मल घर असेल, ज्यावेळेस आपण त्याला कंस्ट्रक्शन चालू असलं, तुम्ही कुठल्याही एका कंस्ट्रक्शन ठिकाणी जा, मग तुम्हाला समजेल की तुम्ही नॉर्मल जरी बोलला ना तर खूप मोठा आवाज येतो, लाऊड एकदम आवाज येतो. काय तू, कारण का तिथं अजून आपण काहीच केलेलं नसतं, जस्ट फक्त काय केलेलं असतं, स्ट्रक्चर उभा केलेलं असतं. बरोबर. स्लॅब वगैरे बांधून टाकलेला असतं, किंवा भिंती वगैरे बांधून ठेवलेल्या असतात, किंवा काय केलेलं असतं, प्लास्टर केलेलं असतं, त्याच्यामध्ये दुसरं काय तुम्ही केलेलं असतं का नाही. मग आवाज काय तुमचा घुमतो. ते आवाज घुमून कमी होण्यासाठी, म्हणजे सपोज तुम्ही जर शाळा बांधली, आता जर शाळा बांधली, शेजारी क्लासरूम असतात, एका क्लासरूमचा आवाज दुसऱ्या क्लासरूम मध्ये जाऊ नये म्हणून आपण काय काय वापरतो तिथं, अक्वास्टिक टाईल्स आणि वूड. म्हणजे काय काय वापरतो तिथं, काय जण काय वापरतात त्या सोल्युशन मध्ये, जी बनवताना आपण काय बनवणार, सिमेंटची पेस्ट बनवणार आहे, किंवा काय जण काय करतात, पूर्ण कंस्ट्रक्शन झाल्यानंतर ही अक्वास्टिक स्टाईल तुम्ही काय करायचं, युट्यूबला टाकायचं. कुठली, अक्वास्टिकल टाईल्स. कुठली, अक्वास्टिकल टाईल्स म्हणून युट्यूबला टाकायचं. तुम्हाला समजेल ज्यावेळेस तुम्ही घर बांधणार किंवा एखादी रूम बांधणार आहे अशी, त्याच्यामध्ये काय करतात, ही टाईल वापरली जाते. ह्या टाईलचा उपयोग काय होतो, टू रिड्यूस द साऊंड. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मोठ्याने बोलणार तेव्हा ह्या रूमचा आवाज ह्या रूमला जाणार नाही, त्यासाठी ही वापरलं जातं. आणि वूड म्हणजे काय वापरलं जातं, प्लायवूडचं जे असतं, म्हणजे जी कशाचं काम आहे आपलं, लाकडी बांध, म्हणजे प्लायवूडनी जी तुम्ही कव्हर करणार आहे पूर्ण रूम, कशासाठी, आवाज तुमचा कमी होण्यासाठी, त्याला म्हणायचं वूड कूल. एकदम नॉर्मल स्पेशल कंस्ट्रक्शन मटेरियल. ह्याचं तुम्हाला एमसीक्यू आलं तर तुम्हाला सोप्या भाषेत येणार नाही, तर तुम्हाला लगेच समजेल. ह्याचं एमसीक्यू मी प्रोव्हाइड करेन तुम्हाला ज्यावेळेस तुमची एक्झाम असणार आहे फायनल त्यावेळेस. ओके. आता नेक्स्ट आहे फायबर. फायबर कोणी बघितलं का, ही जी मी घातलेला शर्ट आहे ही फायबरच आहे. म्हणजे जी दूर तयार होते ती कशापासून होते, फायबर पासून. मी तुम्हाला जे आता या सगळ्या गोष्टी सांगतो मटेरियल, ह्या फायबरचा असा स्पंज कसा असतो आपला, असा फायबरचा तुकडा असतो. हे काय असतो, असा फायबरचा तुकडा असतो. तुम्ही काय करा, युट्यूबला बघा फायबर कसं दिसतं, तुम्हाला कळणार नाही नक्की फायबर कशाला बघायचं. तर युट्यूबला जायचं आणि टाकायचं फायबर कसं असतं, सिंथेटिक फायबर वगैरे. हे फायबर आहे काय, मिथलीला द्वारा बनवला जातो. म्हणजे जी मी घातलेला शर्ट आहे ती कशानुसार बांधलाय, फायबरनुसार. कळलं का. फायबर म्हणजे काय, युट्यूबला जायचं आणि चेकआउट करायचं की नक्की फायबर कशाला बांधतात. आता फायबरचे दोन टाईप आहेत, एक स्टील फायबर आणि कार्बन आणि प्लास्टिक फायबर. हे तीन प्रकारचे टाईप आहेत. त्याच्या नावातच कळतं. स्टील फायबर म्हणजे काय, ज्यावेळेस आपलं स्टील तुम्ही वापरता रेन्फोर्समेंट, बरोबर, स्टील वापरता कोणतं एखादं स्ट्रक्चर बांधताना. फायबर म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं की बारक्या बारक्या धाग्यासारखं. मग ही कसलं असतं, स्टील फायबर म्हणजे स्टीलचं काय असतात, बारीक बारीक काप्स असतात. असं लोखंडाचं काय असतात, अशा बारीक तारासारखं असतं. त्याचं यूज काय करतात, डायरेक्ट सपोज तुम्ही खाली कोबा केला तर हे डायरेक्ट त्याच्यावर हाताळतात आणि त्याच्यावर डायरेक्ट कॉन्क्रीट प्लेस करतात, त्याला म्हणायचं स्टील फायबर. आणि प्लास्टिक फायबर म्हणजे काय, जी तुमचं प्लास्टिक असणार आहे, जी मेड ऑफ प्लास्टिक, ह्याची लाईफ किती असणार आहे रे, स्टीलपेक्षा प्लास्टिकची लाईफ जास्त असणार आहे. बरोबर. मला म्हणायचं प्लास्टिक फायबर. प्लास्टिक फायबर कशाला मेड होणार आहे, बाय द प्लास्टिक. सगळ्यात जास्त दीर्घकाळ टिकतं प्लास्टिक फायबर. बरोबर. प्लास्टिकचं बारीक बारीक काप्स असतात, ती यूज करतो आपण कुठं, कंस्ट्रक्शनच्या टायमिंगला, त्याला म्हणायचं प्लास्टिक फायबर. आता इपॉक्सीचं टॉपिक. इपॉक्सी म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही एखादी फरशी बसवता, बरोबर, सपोज तुम्ही काय केली, स्टाईल बसवली, अशी तुमचं घर आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही काय केली, अशी स्टाईल बसवली. ह्याच्या रेषा आहेत, ह्या अशाच रेषा असतात, तुम्ही काय करता, व्हाईट सिमेंट बांधता. पण काय होतं, काय टायमिंगला फरशी अशी थोडीशी खाली होती, कधी वर होती, किंवा एक लेवलला नाही बसत, कधी खाली दबली जाते. कशामुळं, इन्सुलेशन होतं जमिनीचं जे खालचं आहे ग्राउंडचं त्याचं, ते होऊ नये, ती सगळी लेवल एकसारखी दिसून येईल म्हणून काय करायचं असतं, इपॉक्सी. इपॉक्सी म्हणजे काय, बाजारात अशा दोन बाटल्या भेटतात तुम्हाला, बघा भेटतात, युट्यूबला टाका, इपॉक्सी रेशीन म्हणून असतं बघा, इपॉक्सी
रेसिन म्हणून. आणि त्याला काय असतं, त्याला जी मिक्स करणार तुम्ही सोल्युशन, अशा 2 बाटल्या एकत्र मिक्स करायच्या आणि ते काय करायचं, मिक्स केल्यानंतर डायरेक्ट ही जी फरशीचं जी हे 2 फरशी एकत्र जिथे अटॅच होतात इथं ही अशा, या सगळीकडे काय करायचं की इपॉक्सीचं सोल्युशन आहे ते काय करायचं, अप्लाय करायचं. आणि थोड्या वेळाने काय होतं, ते एकदम हार्ड होतं, कडक. आणि तुमचा अनइवन सरफेस झाला म्हणजे खालीवर फरशीचा, ते काय होतं एकदम लेवलला येतो त्या सोल्युशन नुसार. मग ही जी आहे इपॉक्सी सोल्युशन ती काय करायचं, परत वॉश करून टाकायचं कशाने, आपल्या निरम्याच्या पाण्याने किंवा शॅम्पूच्या पाण्याने. तुमची फरशी काय होणार, एक लेवलला येणार. आणि खाली जे होणार इन्सुलेशन आहे, डॅम्पनेस आहे खालची जी कशातून येणार आहे, बाय तुमच्या जी तुमचं फाउंडेशन आहे त्याच्यानुसार ती काय होणार आहे, अनइवन सरफेस इव्हॉल्व होणार आहे, म्हणजे काय होणार आहे, स्ट्रेट होणार आहे. बरोबर. आणि म्हणायचं इपॉक्सी. आता नेक्स्ट आणि लास्टचं मटेरियल आहे जिओ सिंथेटिक मटेरियल. आता नाउडेज काय झाले, सगळे नॅचरल मटेरियल कडे वळायला. जिओ सिंथेटिक म्हणजे नॅचरल, बरोबर. नॅचरल मटेरियल जे आहे जिओ सिंथेटिक मटेरियल ते काय करतात, नाउडेज सगळे कंस्ट्रक्शनच्या टाइमिंगला काय वापरायला लागल्यात, ती वापरायला लागल्यात. आपण सिव्हिल इंजिनियर कुठे वापरतो, जी आपली जिओ टेक्निकल ब्रँच आहे, म्हणजे मातीचा ज्यावेळेस तुम्ही सर्वे करता, जिथं तुम्हाला डॅम बांधायचे, जिथं कंस्ट्रक्शन बांधायचे, त्यावेळेस तुम्ही जी सॉइलची टेस्ट करता, बरोबर. तिथं कोणत्या प्रकारचं सिमेंट लागणार आहे, कोणत्या प्रकारच्या गोष्टी सगळ्या लागणार, तुम्ही जी कॅल्क्युलेट करणार आहे ते कशानुसार बाय जिओ सिंथेटिक मटेरियल तुम्ही तिथे काय करणार आहे, यूज करणार आहे. आणि जिओ सिंथेटिक मटेरियल म्हणजे की कुठले कुठले असणार आहे ते तुम्ही युट्यूबला जायचं आणि जिओ सिंथेटिक मटेरियल म्हणून मारायचं, तिथं ऑप्शन येईल तुम्हाला, म्हणजे तिथं व्हिडिओची रॅक आहे ती तुम्ही बघा, म्हणजे जिओ सिंथेटिक मटेरियल कशाला असतात. आपल्याला फक्त त्या टॉपिक मध्ये एवढं बघायचं होतं की स्पेशल कंस्ट्रक्शन मटेरियल म्हणजे काय, जी सिमेंट वाळू याच्या व्यतिरिक्त काय वापरलं जातं, तर डॉक्टर फिक्सिट वापरलं जातं कशाला, वॉटर प्रूफिंगला, टर्मिनेटला ऑइल पेंट वापरलं जातं, किंवा आपलं नॉर्मली जे असं सोल्युशन ते वापरलं जातं. ही स्लॅब म्हणजे काय असतं, साऊंड इन्सुलेशन मटेरियल कुठलं असतं साऊंड रोखण्यासाठी. फायबर म्हणजे काय, युट्यूबला जायचं बघायचं फायबरचे डायग्राम कसे आहे, 2D 3D दोन्ही पण. स्टील फायबरचं म्हणजे काय, कापसा तुकडा प्लास्टिकचा तुकडा काय करायचं, डायरेक्ट कॉन्क्रीटच्या आधी प्लेस करून त्याच्यावर कॉन्क्रीट प्लेस करायचं. इपॉक्सी म्हणजे काय असतं. आणि जिओ सिंथेटिक मटेरियल सगळ्यांनी टाकायचं युट्यूबला किंवा गुगलला टाका, कुठल्या कुठल्या प्रकारचे जिओ सिंथेटिक मटेरियल आहे, त्याचा यूज काय काय आहे. एवढंच या टॉपिक मध्ये, या युनिट मध्ये शिकण्यासारखं आहे. आणि एवढंच आहे त्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस तुमचा कव्हर झाला इथंच. युनिट नंबर 4 कम्प्लीट झाले. काय, स्पेशल कंस्ट्रक्शन मटेरियल, एवढंच आहे. हे तुम्हाला टॉपिक देतो 1 2 3 4 5 6 7 7 प्रकारचं काय स्पेशल कंस्ट्रक्शन मटेरियल आहे. प्रत्येकाने मी जी नावं सांगितल्यात ती काय करा, गुगलला सर्च करा, म्हणजे तुम्हाला समजेल कुठलं कुठलं मटेरियल, त्याच्या ज्या पिशव्या आहेत, त्याचं जे सोल्युशन आहे ते कसं दिसतंय तुम्हाला लगेच समजेल. ओके, आप लेक्चर इथंच थांबू.